श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जे भक्त वर्षातील सर्व एकादशी व्रत ठेवू शकत नाहीत त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत केले पाहिजे, कारण हे व्रत ठेवून इतर सर्व एकादशी केल्यासारखे पुण्य प्राप्त होते. या उपोषणाची पद्धत खालीप्रमाणे आहे. 1. या व्रतामध्ये एकादशी तिथीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीच्या सूर्योदय होईपर्यंत पाणी आणि अन्न घेतले जात नाही. 2. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून पिवळे वस्त्र धारण करावे. नंतर संकल्प घ्यावा. भगवान श्री हरी विष्णू जी यांची पिवळ्या फुले, फळे, अक्षता, दुर्वा, चंदन इत्यादींनी पूजा करावी. यासाठी सर्वप्रथम षोडशोपचार करा. सर्वप्रथम भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी. नंतर प्रभूचे ध्यान करत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जाप करावा. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. 3. या दिवशी भक्तिभावाने कथा कीर्तन करणे फलदायी ठरतं. 4. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी पाण्याने भरलेलं कलश व त्यावर पांढरा वस्त्र ठेवून त्यावर साखर आणि दक्षिणा ठेवून ब्राह्मणाला दान द्यावं. नंतर दान, पुण्य इतर कार्य केल्याने विधी पूर्ण होते. धार्मिक श्रद्धेनुसार या व्रताचे फल दीर्घायुष्य, आरोग्य तसेच सर्व पापांचा नाश करणारा आहे. निर्जला एकादशीला दान देण्याचे महत्त्व. या एकादशी व्रतानुसार अन्न, पाणी, कपडे, आसन, शूज, छत्री, पंखे आणि फळे इत्यादी दान कराव्यात. या दिवशी पाणी दान करणाऱ्या भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळते. या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशीच्या पुण्याचा लाभ मिळतं. असे मानले जाते की जो भक्त या पवित्र एकादशीला भक्तीने व्रत ठेवतो त्याला सर्व पापांपासून मुक्त करून अविनाशी पद प्राप्त होते. निर्जला एकादशी व्रत कथा. भीमसेन व्यासजींना म्हणतात की हे पितामह, बंधू युधिष्ठिर, आई कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव इत्यादी सर्वजण एकादशीचे व्रत ठेवण्यास सांगतात. परंतु महाराज, मी त्यांना सांगतो की मी ईश्वराची आपल्या सामर्थ्याप्रमाणे उपासना करू शकतो, पण उपाशी राहू शकत नाही. यावर व्यासजी म्हणतात की हे भीमसेन, जर आपण नरकाला वाईट आणि स्वर्गाला चांगले मानत असाल तर प्रत्येक महिन्याच्या दोन्ही एकादशींना अन्न खाऊ नये. भीम म्हणतात की हे पितामह, मी तर आधीच कबुली दिली आहे की मी भूक सहन करू शकत नाही. जर वर्षात एकच उपवास असेल तर मी ते ठेवू शकतो, कारण माझ्या पोटात रुक नावाची आग आहे, म्हणून मी खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. अन्न खाल्ल्याने ती शांत होते, म्हणून संपूर्ण उपवास केला तरीसुद्धा एकाच वेळेस अन्नाशिवाय राहणे अवघड आहे. म्हणूनच तुम्ही मला इतका उपवास सांगा जो वर्षातून एकदाच केला पाहिजे आणि मला स्वर्ग मिळू शकेल. श्री व्यासजी म्हणाले की हे पुत्र, अनेक महान ऋषीमुनींनी बरीच शास्त्रे वाचली आहेत ज्यामधून पैशाशिवाय केवळ जरा प्रयत्न केल्यास स्वर्गप्राप्ती होऊ शकते. याच प्रकारे धर्मग्रंथात दोन्ही बाजूच्या एकादशीचे व्रत तारणासाठी ठेवले आहेत. व्यासजींचे बोलणे ऐकून भीमसेन नरकात जाण्याच्या नावाने घाबरून कापू लागले आणि म्हणाले की आता मी काय करावे? मी एका महिन्यात 2 उपवास करू शकत नाही. होय, मी वर्षात 1 उपवास करण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणूनच वर्षामध्ये 1 दिवस उपवास करून मला मुक्त केले जाऊ शकते. तर मग मला असा उपवास सांगा. हे ऐकून व्यासजी म्हणाले की ऋषभ आणि मिथुनच्या संक्रांतीच्या दरम्यान ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एकादशी येते. त्याचे नाव निर्जला आहे. आपण त्या एकादशीचा व्रत करा. या एकादशीच्या उपवासात अंघोळ आणि आचमन या व्यतिरिक्त जल वर्जित आहे. आचमनमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त काळापूर्वी पाणी नसावे, अन्यथा ते पिण्यासारखे होतं. या दिवशी कोणी भोजन घेऊ नये, कारण अन्न खाण्याने उपवास खंडित होतो. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी न घेतल्यास सर्व एकादशीच्या व्रताचे फळ मिळतं. द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी उठणे, स्नान इत्यादी करून ब्राह्मणांना देणगी द्यावी.
यानंतर भुकेलेल्या आणि सप्तपात्र ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर आपण पुन्हा अन्न खावे. त्याचे फळ 1 वर्षाच्या संपूर्ण एकादशीला समान असते. व्यासजी म्हणाले की हे भीमसेन, देवांनी स्वतः मला हे सांगितले आहे. या एकादशीची गुणवत्ता सर्व तीर्थक्षेत्रे आणि देणग्यापेक्षा श्रेष्ठ आहे. फक्त 1 दिवस निर्जल राहून माणूस पापांपासून मुक्त होतो. जे लोक निर्जल एकादशीचे व्रत करतात, मृत्यूच्या वेळी यमराज नव्हे तर स्वयं देवदूत त्यांना पुष्पक विमानात बसून स्वर्गात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीचा व्रत जगातील सर्वोत्तम आहे. म्हणून हा उपवास परिश्रमपूर्वक केला पाहिजे. त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि गाय दान करावे. अशा प्रकारे भीमसेन यांनी व्यासजींच्या आदेशानुसार हे व्रत केले. म्हणून या एकादशीला भीमसेनी किंवा पांडव एकादशी देखील म्हणतात. निर्जला उपवास करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करा की हे प्रभू, आज मी निर्जला व्रत ठेवत आहे. दुसऱ्या दिवशी मला भोजन मिळेल. मी हा उपवास भक्तीने पाळीन. म्हणून तुमच्या कृपेने माझे सर्व पाप नष्ट होतील. या दिवशी पाण्याने भरलेला घडा कापडाने झाकून सोन्यासह दान करावा. जे लोक या उपोषणाचे पालन करतात त्यांना कोट्यावधी क्षण सोन्याचे दान केल्याचं फळ मिळतं आणि जे या दिवशी अज्ञाधिक करतात त्यांना मिळणाऱ्या फलाचे वर्णन करताच येऊ शकत नाही. या एकादशीला उपवास केल्याने विष्णुलोक प्राप्त होतं. जे लोक या दिवशी जेवण करतात ते चांडालप्रमाणे असतात. ते शेवटी नरकात जातात. निर्जला एकादशीचे व्रत ठेवणारा जरी ब्रह्महत्यारा असो, मद्यपान करत असो, चोरी करत असो किंवा गुरुशी वैर करत असो, परंतु या व्रताच्या परिणामामुळे तो स्वर्गात जातो. हे कुंतीपुत्र, जे पुरुष किंवा स्त्री श्रद्धापूर्वक हे व्रत करतात त्यांनी हे कार्य केले पाहिजे. प्रथम भगवान पूजन, नंतर गोदान, ब्राह्मणांना मिष्टान्न व दक्षिणा आणि पाण्याने भरलेले कलश दान करावं. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, जोडे इत्यादींचे दान करावे. भक्तिभावाने कथा करणाऱ्यांना निश्चित स्वर्ग प्राप्त होते. वर्षभर एकादशीचा उत्तम लाभ देणारी ही सर्वोत्कृष्ट निर्जला एकादशी पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुष्कळ पुण्य प्राप्त होते. हे व्रत जीवनात आर्थिक समृद्धी आणि आनंद देणारे आहे. मात्र निर्जला एकादशीच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी केलेल्या काही चुका खूप भारी असतात. निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये या चुका करू नका. निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी काही चुका टाळल्या पाहिजेत. जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करत नाहीत त्यांनीही या दिवशी हे काम करू नये. शास्त्रानुसार निर्जला एकादशी व्रत करण्यापूर्वी आणि नंतर भात खाऊ नये. एकादशीच्या व्रतामध्ये भाताचे सेवन करणे मोठे पाप मानले जाते. निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये उपवास करणाऱ्यांनी मिठाचे सेवन करू नये. तसेच या उपवासात पाणी देखील पिऊ नये. परंतु हे शक्य नसेल तर फळे इत्यादी खावी. मात्र मिठाचे सेवन अजिबात करू नका. उपवासाच्या दिवशी खोटे बोलू नका. कुणालाही अपशब्द बोलू नका. ब्रह्मचर्याचे पालन करा. जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करत नाहीत त्यांनीही या दिवशी तांदूळ, मसूर, मुळा, वांगी आणि फणसाचे सेवन करू नये. निर्जला एकादशीच्या संध्याकाळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच जीवनातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी तुळशीच्या मुलाशी माती लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी. मंत्र आणि ध्यान. एकादशीची संध्याकाळ ही नामस्मरणासाठी अत्यंत उत्तम मानली जाते. संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा श्रीहरींचा जास्तीत जास्त जप करावा. श्री विष्णू सहस्रनाम. संध्याकाळी शांत चित्ताने श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. सुकलेल्या तुळशीच्या लाकडाचा उपाय. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषानुसार जर घरातील तुळशीचे रोप सुकले असेल तर त्या सुकलेल्या काड्या किंवा मुले फेकून न देता अतिशय पवित्र कामासाठी वापरावीत.
तुळशीची ही सुकलेली लाकडे स्वच्छ पाण्याने धुवून एका लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधावीत आणि ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगावीत. हा उपाय केल्याने बाहेरील कोणतीही वाईट नजर, करणी किंवा नकारात्मक ऊर्जा घराच्या आत प्रवेश करू शकत नाही. आता माता लक्ष्मीचा घरात स्थायी वास राहतो. निसर्ग आणि विज्ञानाने समृद्ध असलेल्या तुळशीच्या पूजेमध्ये कमालीची सकारात्मक ऊर्जा असते. निर्जला एकादशीच्या या अत्यंत शुभ पर्वावर पूर्ण भक्तिभावाने आणि विश्वासाने केलेले हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचना दूर करून घरात सुख समृद्धीचे नवीन दार उघडू शकतात. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच निर्जला एकादशी व्रत कथा आणि निर्जला एकादशीच्या दिवशी कोणते नियम पाळावे, मंत्र कोणता म्हणावा, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.